मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात यश येत होतं। हे जरी खरं असलं तरी मनोज जरांगे पाटील हे आता मात्र सरकारला जणू काही आपल्या रिमोट कंट्रोलवर चालवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यासाठी ते संपूर्ण महाराष्ट्र परीक्षांच्या दिवसांमध्ये वेठीला धरतायत अशा पद्धतीची लाखो पालकांची आणि विद्यार्थ्यांची भावना झालेली आहे। याचं कारण असं आहे 24 फेब्रुवारी पासून पुन्हा एकदा गावागावात रास्ता रोको करण्याचा इशारा हा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक गोष्ट मनोज जरांगे पाटील यांच्याकडून चुकते ती म्हणजे सरकार हे कायद्याचा आधार घेऊन चालतं, कारण घटनेला किंवा संविधानाला ज्या काही चौकटी आणि मर्यादा आहेत त्यामध्ये राहून राज्यकारभार करावा लागतो। हे बहुधा जरांगे पाटील यांच्या गावीही नसावं अशा पद्धतीचं त्यांचं वर्तन आहे आणि त्यामुळे मराठा आरक्षणाला मिळत असलेला एक वेगळा पाठिंबा हा मनोज जरांगे पाटील यांच्या या सगळ्या वागण्यामुळे गमावला जाईल का अशा पद्धतीचं वातावरण आता निर्माण होऊ लागलेलं आहे। आणि त्याच वेळेला अजय बारसकर यांची प्रहार संघटनेमधून हकालपट्टी देखील करण्यात आलेली आहे। एका बाजूला मनोज जरांगे पाटील यांचा विरोध नको किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातल्या कोणत्याही प्रश्नाला आपल्याकडून गालबोट नको म्हणून सगळ्याच पक्षांमधले राजकीय नेते आणि राजकारणी प्रयत्न करताना अगदी विधिमंडळापासून ते थेट वेगवेगळ्या राजकीय पक्षांपर्यंत आपल्याला दिसतायत, तर दुसरीकडे जरांगे पाटील यांचा या आंदोलनावरचा ताबा सुटतोय आणि ते काहीसे नैराश्यात गेलेत असं वाटायला लागू शकेल अशी परिस्थिती आपल्याला निर्माण होताना दिसते। काय होतंय हे आपल्याला इथे समजून घ्यायचंय। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, आपल्याकडे शिक्षणाच्या समस्या खूप मोठ्या आहेत आणि ते शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर नोकरीच्या समस्या ह्या तर त्याही पेक्षा आहेत। मग त्या सगळ्या समाजातल्या लोकांसाठी आहेत त्या फक्त मराठ्यांसाठी किंवा फक्त ओबीसींसाठी किंवा मागासवर्गीयांसाठी आहेत असं म्हणण्याची काही गरज नाहीये, कारण आपल्याकडचं धोरण, त्या धोरणाची अंमलबजावणी या सगळ्या गोष्टी एकात एक गुंतलेल्या आहेत आणि त्यामुळे मग परीक्षा MPSC ची असू द्या किंवा इतर कोणत्याही तांत्रिक विभागाची असू द्या किंवा शालेय शिक्षणाच्या परीक्षा असू द्या, या सगळ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ असल्याचं आपल्याला जळीस्थळी जाणवतंय। आणि हे असं होत असतानाच आता शालांत परीक्षांचे आणि 12वीच्या परीक्षांचे दिवस आहेत। या परीक्षांसाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी राज्यभरातून परीक्षेला बसलेले आहेत आणि त्याच वेळेला मराठा समाजाच्या आंदोलनासाठी अंतरवाली सराटीमधून आंदोलनाची हाक देणारे मनोज जरांगे पाटील यांनी 24 फेब्रुवारी पासून वेगवेगळ्या गावांमध्ये रास्ता रोको आंदोलनाची हाक दिलेली आहे। आता अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला हे रास्ता रोको होईल त्यावेळेला हे विद्यार्थी परीक्षेला कशा स्वरूपात जातील याचं कारण काय, तर याचं कारण आंदोलनाची हाक देणं सोपं आहे, पण ते आंदोलन नियंत्रणात आणणं, ते आंदोलन आपल्या काबूत ठेवणं हे जरांगे पाटील यांना जमत नाहीये। हे या आधीच्या प्रकरणांवरून स्पष्ट झालेलं आहे। आता जरांगे पाटील यांचं म्हणणं काय आहे की सगळ्या सोयऱ्यांचे अध्यादेश ताबडतोब लागू करा। सगळ्यात महत्त्वाचं, कालच्या माझ्या व्हिडिओत मी हेच म्हटलं होतं, सगळे सोयरे हे जरांगे पाटलांचा घात करणार। खरं तर या सगळे सोयरे या एका शब्दाच्या अवतीभोवती जे काही आहे ते जर आपण पाहिलं तर त्याची व्याप्ती खूप मोठी आहे। आणि मग अशा पद्धतीचा जर कायदा करायचा असेल किंवा कायदा करण्याची सरकारची इच्छा असेल तर एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायला हवी, हे कोणतंही पाऊल उचलताना ते कायदेशीर असायला हवं आणि ते कायद्याच्या नियमांच्या आधारावर टिकायला हवं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यायालयामध्ये त्याची गुणात्मक जी मूल्य आहेत ती स्पष्ट व्हायला हवीत आणि ती टिकली पाहिजेत। पण जरांगे पाटील यांना आता खूप मोठा प्रसिद्धीचा सोस लागलेला आहे आणि त्याचबरोबरीने मी हे घडवून आणलं किंवा मी हे केलं अशा स्वरूपाची एक भावना त्यांना आपल्या समाजामध्ये बहुधा निर्माण करायची आहे असं दिसण्या इतपत जरांगे पाटलांकडून चुका होत आहेत। ते काय सांगतायत तर ते म्हणतात की सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दलचा अध्यादेश काढा। सरकारचा अध्यादेश असा 10 मिनिटात 15 मिनिटात निघत नाही। हे
जरांगे पाटील यांनी समजून घ्यायला हवं असं अजय बारसकर जे म्हणतायत. अजय बारसकर हे काही धुतल्या तांदळाचे नाही आहेत, हे आपण इथे समजून घेतलं पाहिजे. त्यांच्याकडूनही काही चुका होत आहेत, पण त्यांच्याकडून होणाऱ्या चुकांपेक्षा जरांगेंकडून होणाऱ्या चुका या अधिक मोठ्या आणि व्यापक आहेत. याचं कारणच आहे, जरांगे पाटील जे काही बोलतायत ते आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऐकत होते, पण जणू काही एकनाथ शिंदे हे आपल्या हातातलं बाहुलं असल्यासारखं आणि सरकार त्या बाहुल्याच्या निशाण्यावर आणि आदेशाने चालत असल्यासारखं जरांगे पाटील वागतायत. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जे आपले सनदी अधिकारी आहेत ते देखील जरांगे पाटलांच्या या सगळ्या प्रक्रियेबद्दल, त्यांच्या वागण्याबद्दल मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. आणि अशा पद्धतीने जर अधिकाऱ्यांची नाराजी वाढली तर शेवटी हे अधिकारीच हा कायदा बनवणार आहेत, हे अधिकारीच या सगळ्या नियमांची जी काही चौकट आहे ती बनवणार आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जरांगे पाटील जेव्हा सांगतायत की जर आरक्षण नाही तर इलेक्शन नाही, आणि अशा पद्धतीच्या ज्याला आपण लोक लुभावण्या गोष्टी जर जरांगे पाटलांनी केल्या आणि त्याचा विपरीत परिणाम या परीक्षांच्या दिवसांमध्ये सरकारवर किंवा एकूणच समाज मनावर आणि व्यवस्थेवर झाला तर त्याची खूप मोठी किंमत ही मराठा आरक्षणाला आणि त्याचबरोबरीने जरांगेंना देखील मोजावी लागेल. जरांगे हे आत्ता मराठा आरक्षणासाठी जरी महत्वाचे असले तरी आरक्षण महत्वाचं आहे, एखादी व्यक्ती किंवा त्या आंदोलनाचा नेता महत्वाचा आहे याच्यापेक्षा तो प्रश्न महत्वाचा आहे. पण तो प्रश्न सोडवताना संपूर्ण समाजाला किंवा लाखो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना वेटीला धरणं कितपत योग्य आहे? त्यांनी असं म्हटलंय की निवडणुकांच्या प्रचाराला ज्या गाड्या येतील त्या घेऊन जा आणि गोठ्यात बंद करा. ते काय करतायत? ते जनभावना उसळवतायत, ते जनभावना उफाळून आणतायत आणि जनभावना किंवा जनमानसामध्ये सरकार विरुद्ध आणि व्यवस्थेविरुद्ध नाराजी तयार करतायत. आणि हीच गोष्ट त्यांच्या अंगलट येऊ शकते. सरकारी अधिकारी आणि सरकार हे जर जरांगे पाटलांच्या विरोधात गेलं तर या संपूर्ण प्रश्नाचं वाटोळं होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि हे सगळं आपल्यावर शेकायला नको म्हणून आमदार बच्चू कडू जे या प्रहार संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांनी लगोलग अजय महाराज बारसकरांना पक्षातून बाहेर काढलेलं आहे आणि त्यांचा पक्षाशी संबंध नाही असं म्हटलेलं आहे. पण अजय बारसकर हे जे काही बोलत होते ते मुद्द्याचं जरी असलं तरी जरांगेंच्या डोळ्यात अंजन घालणार होतं. आणि जरांगेंपेक्षाही मराठा समाजाच्या मंडळींमध्ये किंवा सकल मराठा समाजाच्या डोळ्यात अंजन घालणार आहे हे समजण्याची आता वेळ आलेली आहे. आणि त्यामुळे जरांगे पाटील असो किंवा कोणतेही मराठा आंदोलक असो त्यांनी जर या लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा खेळखंडोबा करण्याचा प्रयत्न केला तर हे संपूर्ण सगळं आंदोलन आणि आरक्षणाचा प्रश्न समाजावर किंवा जरांगेंच्या चुकीमुळे समाजावर बुमरँग होईल असं म्हणण्याची वेळ आली आहे. आपल्याला या संपूर्ण सगळ्या एकूणच प्रश्नाबद्दल काय वाटतंय? निवडणुका होऊ द्यायच्या नाहीत किंवा गावभर किंवा गावागावात रस्ता रोको करायचं, ही जी जरांगेंची भूमिका आहे आणि एकूणच समाजातली शांतता भंग करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, याबद्दल आपलं काय मत आहे? आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि आपलं जे मत आहे त्याच्यावर पुढचा व्हिडिओ करण्याचा आमचा प्रयत्न असेल. आपण कोणत्याही समाजाच्या बाजूने नाही आहोत, पण समाज चालणं हे एका सक्षम राष्ट्रासाठी गरजेचं आहे. आणि एक सक्षम राष्ट्र हे देश उभारणीसाठी किंवा विकासाकडे जाण्यासाठी तितकंच महत्वाचं आहे. एखाद्या समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना किंवा वृद्धांना, त्यांनी असं म्हटलंय की वृद्धांनी देखील आंदोलनाला बसावं, हे सगळ्यांना वेठीला धरणं कितपत योग्य आहे? आपलं काय मत आहे आपण आम्हाला कळवा. आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. असेच काही थेट बोल्ड बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.